जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, येत्या पोलीस भरतीमध्ये म्हणजेच पोलीस भरती 2026 मध्ये जिल्हा निवड याची भूमिका कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणारच आहे. कारण आपल्याला माहित आहे की प्रत्येक वर्षी आपण बघतोय जिल्हा निवड या टॉपिकमुळे खूप हुशार विद्यार्थी पूर्णपणे मेरिटच्या बाहेर गेलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांची नवीन होते जे की 18-19 वर्षाचे विद्यार्थी होती, त्यांनी अचूक जिल्हा निवड केली आणि त्यांचं पहिल्याच भरतीमध्ये सिलेक्शन होऊन गेलेलं आहे. तर तुम्ही देखील जिल्हा निवड करताना या 4 चुका अजिबात करायच्या नाहीत, नाहीतर तुमचं देखील सिलेक्शन पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. पूर्वी डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तो जाऊन तात्काळ जॉईन करायचा आहे. कारण आपलं 700 विद्यार्थ्यांचं लिमिट आहे, तर त्यामध्ये सध्या 300 विद्यार्थी 2 दिवसातच ॲड झालेले आहेत. तर फास्ट जाऊन ती लिंक जॉईन करायची आहे. तर येऊया आपण व्हिडिओच्या मुद्द्याकडे. तर आपल्याला माहीत आहे की जिल्हा निवड आपण प्रत्येक वर्षी बघतोय की जिल्हा निवड हा मुद्दा जास्त कोणी याकडे लक्ष देत नाही, परंतु चर्चेत असतो मुद्दा. खास करून जुन्या विद्यार्थ्यांना ह्या चांगल्या गोष्टी माहीत आहेत. कारण अचूक जिल्हा निवड ही तुमचं सिलेक्शनचा दरवाजा उघडत असते. त्यामुळे जिल्हा निवडवर आपण अजिबात यावर्षी गाफील राहायचं नाही. पण पेपर पॅटर्न हा 2 ते 3 घटकांवरती अवलंबून असतोय. जसं की काही जिल्ह्यांमध्ये असं असते की गेली कित्येक वर्ष पेपर पॅटर्न तसाच राहिला जातो. उदाहरणार्थ पुणे ग्रामीण असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर ग्रामीणसारखे जिल्हे असतील. तर पुणे ग्रामीण देखील होता, परंतु 2020-21च्या भरतीपासून तो पॅटर्न पूर्णपणे मोडीस आलेला आहे. आपल्याला माहिती आहे पुणे शहरमध्ये प्रत्येक वर्षी पेपर हा टफच येत असतो. साधारणतः मध्यम ते अवघड दर्जाचा पडतो. कधीसुद्धा तिथं वन लाईनर पेपर येत नाही आणि बऱ्यापैकी पॅटर्न राबवला जातो. असं नाही की एकाच विषयाचे सर्वाधिक प्रश्न असतात. तर तिथे काही विद्यार्थ्यांनी ज्यांची लेखी स्ट्रॉंग आहे आणि ग्राउंड आता शक्यतो दोन्ही तुम्हाला स्ट्रॉंगच करावं लागेल. परंतु ग्राउंड एक 41-43 पर्यंत चालून जाईल. 40-41 किंवा काही कास्टमध्ये 39 पर्यंत चालेल. आणि जर लेखी तुमची जर अवघड पेपरमध्ये पण तुम्ही जर 92-93-94 असे मार्क्स घेत असाल, तर तुम्ही पुणे शहरसारखे उदाहरणार्थ जिल्हे निवडाल, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि या उलट काही जिल्ह्यांचे आता सातारासारखा जिल्हा असेल, सोलापूर ग्रामीण असेल, कोल्हापूर असेल, नाशिक ग्रामीणसारखे जिल्हे असतील, तर या जिल्ह्यांमध्ये काय होतंय की प्रत्येक वर्षी आपण कोणताही पेपर जरी बघितला तर अगदी वन लाईनर पेपर येतोय. आणि याचा फायदा कुणाला होतोय? जे ग्राउंडमध्ये टॉपर आहेत. आता जसं की मी बोललो की नवीन विद्यार्थी जे असतात, तर ते विद्यार्थी ग्राउंडमध्ये ऑलरेडी टॉप असतात. कारण ते आर्मीचं प्रॅक्टिस करत असतात. त्यात एकदम पोलीस भरतीची त्यांनी नव्यानं सुरुवात केलेली असते. ती जोश असतोय. त्यामुळे त्यांचं ग्राउंड 45-47 काही-काही जण आउट ऑफ देखील मारतात. तर त्यांचे ते 48 मार्क आणि सोपा पेपर आला आणि तरी कसा जरी विद्यार्थी जर असेल सोपा पेपरला किंवा वन लाईनर पेपरला, तर 80-85 मार्क ॲव्हरेज घेतोच. तर तो कॉमन मेरिटपेक्षा 2 ते 3 मार्क्सनं प्लस राहतोय. आणि अशा पद्धतीने जिल्हा निवडमुळे देखील पहिल्या भरतीमध्ये सिलेक्शन झालेले भरपूर विद्यार्थी आहेत. मागील भरतीमध्ये आपण आपली एक विद्यार्थिनी होती, ती पहिलीच भरती होती. तिला अजिबात अनुभव नव्हता. इव्हन ती पेपर दिल्यानंतर सुद्धा तिला वाटत नव्हतं की आपलं सिलेक्शन होईल. तिला मी डायरेक्ट कॉल केला तेव्हा विचारलं, तर ती म्हणली की आता डायरेक्ट आपण पुढच्या भरतीची तयारी करायची, यात काही होऊ शकत नाही. परंतु जेव्हा मेरिट लागलं तेव्हा डायरेक्ट सिलेक्शन झालं होतं तिचं कास्टमधून आणि पहिलीच भरती होती. कारण तिचं जिल्हा निवड ही अचूक ठरली होती. कारण तेवढ्या मार्कावर इतर कोणत्याही जिल्ह्यात तिचं सिलेक्शन झालं नसतं. आणि एस-आर-पी-एफ बाबतीत कसं आहे, एस-आर-पी-एफचं पेपरवरती पूर्णपणे मेरिट राहते. कारण सरासरी मेरिट मैदानी चाचणीचं मेरिट हे 95, 93 आणि 97 या 3 मध्ये खेळते. म्हणजे ॲव्हरेज 95 तुम्हाला मार्क्स पाहिजेतच क्वालिफायसाठी. आता मागील व ह्या भरतीमध्ये सर्वाधिक 97 ओपनचं मेरिट गटांमध्ये गेलेलं आहे. जे एस-आर-पी-एफचे जे गट आहेत, त्यामध्ये भरपूर गटांचे असे मेरिट गेलेले आहेत की ओपन 97, एन-टी-सी, एन-टी-डी सारखे कास्ट असतील त्या 95 आणि ई-डब्ल्यू-एस जेवढं 93, नाहीतर बाकी सगळ्या ह्या कास्ट 95-97 पर्यंतच आहेत. त्यामुळे ती एस-आर-पी-एफसाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही. तुम्हाला मार्क्स हे 95 मिनिमम 100 पैकी 100 घेतला तरी बेटर आहे. आणि लेखी तिथे स्ट्रॉंग लागते कारण सर्वांची मैदानी चाचणीचे मार्क ही समान असते. त्यामुळे जो लेखीमध्ये टॉप करेल तोच तिथे निवड त्याची एस-आर-पी-एफमध्ये होत असते. परंतु जिल्ह्याला काय होतंय की मार्क पुढे मागे असतात. काही जणांना 36-37 असतात, तर काही जण 43-45 वाले असतात. एक फायनल मेरिटच्या टायमाला आपण मागील लिस्टमध्ये बघितले की पुढचे मागे, मागचे पुढे ही प्रत्येक ही कॉमन गोष्ट ही होतच राहत असते. त्यामुळे तुम्ही जिल्हा निवड करताना आपली लेखी सध्या कितपर्यंत आहे आपण आधीच समजून घ्यायचा. 2 पॅटर्नमध्ये आपला टॅलेंट विभागला जातोय. जसं की काही विद्यार्थी असतात जे की अवघड पेपरला चांगला स्कोर घेतात आणि काही एक विद्यार्थ्यांचा गट असा आहे की सोपा पेपर आला तर टॉप मार्क मारतात आणि अवघड आला म्हणजे डायरेक्ट तिथनं 20-25 मार्क बॅक पडतात. तर ते विद्यार्थी
अशा ठिकाणी चालतात जिथे पेपर वन लाईनर पडतोय आणि ग्राउंड त्यांचं स्ट्रॉंग पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं देखील असते. हा काही योगायोग आहे मला देखील कल्पना नाही याची, परंतु ग्राउंड चांगला असेल आणि लेखीसाठी जर वन लाईनर पेपर आला तर तुमचं त्या जिल्ह्यात निवडच व्हायला पाहिजे. आणि जर अवघड पेपरमध्ये जर आपण चालत असलो, आता उदाहरणार्थ मी मगाशी दिलं की SRPF गट 2 असेल, पुणे शहर असेल, गोंदिया असेल, तर इथे कसे पेपर एकदम MPSC दर्जाचे पेपर असतात. जास्त नाही परंतु काठिण्यता उच्च राहिली जाते इथं आणि त्यामुळे इथे पेपरला जर डायरेक्ट आपण स्कोर जर 90 जरी पडला तरी सोप्या पेपरला 85-86 घेणारा मुलगा तिथून डायरेक्ट 64, 65, 67, 70 पर्यंत जातोय. म्हणजे आपण डायरेक्ट 10 ते 15 मार्क्स त्याची लीड घेतोय. भले तो ग्राउंडमध्ये आपल्या 5 मार्क जास्त असू दे, आपल्याला 41 असू दे, त्याला 47 मार्क, 6 मार्क जास्त असू दे, तरी देखील आपण इकडे त्याला 15 मार्कांनी कव्हर करतोय. तर हा एक डिफरन्स तुम्ही समजून घ्यायचा व्यवस्थित. येणाऱ्या भरतीमध्ये जिल्हा निवड ही अतिशय महत्त्वाची रणनीती राहणार आहे आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे या बाबतीत अजिबात चुकायचं नाही. जसं की आपण पोलीस भरतीचं वातावरण तयार झाल्यानंतर यावरती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक पूर्णपणे प्रॉपर लिस्ट बनवून विद्यार्थ्यांना गायडन्स करणार आहे. जिथं मागील काही वर्षापासून पेपर पॅटर्न कसा राहिलेला आहे किंवा तिथं कोण SP होते, त्यांची बदली आता कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे किंवा त्या जिल्ह्यात जाऊन तो पेपर पॅटर्न कसा असेल. कारण काही जे पोलीस अधीक्षक आहेत किंवा पोलीस आयुक्त आहेत, बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे पेपर पॅटर्न काढण्याची पद्धती ही बहुतांश सेम आहे. जसे की सामान्य विज्ञानचे प्रश्न काही जण जास्त टाकतात, तर काही जणांना वन लाईनर पेपरशिवाय ते दुसरा काहीच घेत नाहीत. तर काही जण अतिशय हार्ड काढतात, जसं की मीरा भाईंदर आपण बघतोय, पुणे शहर बघतोय, गोंदियासारखे. तर ह्या गोष्टीचा आपण सूक्ष्म अभ्यास करून व्यवस्थित जिल्हा निवड आपल्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे. नेक्स्ट व्हिडिओ कोणता असावा नक्की कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.